नमस्कार मित्रमंडळींनो, स्वागत आहे तुमच्या माझ्या YouTube चॅनलवर। तर आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा होणार आहे। ऍक्च्युअली मला काल एक कमेंट्स आली, शीतल घाटे यांची ही कमेंट्स आहे, इथे मी लावून देते। तुम्हाला बोर होत नाही का? कुणी पाहुणे येत नाही, तुम्ही कुठे जात नाही, लग्न नाही, कोणते प्रोग्राम नाही, किती बोरिंग लाईफ आहे तुमची, असा या ताईंचा मला मेसेज आलेला काल। पहिले विचार केला की याचा रिप्लाय देऊन देते, बट नंतर विचार केला की नाही, पहिलेच्या सबस्क्रायबर पेक्षा, पहिलेच्या आपल्या YouTube फॅमिली पेक्षा आता आपली YouTube फॅमिली वाढलेली आहे। आजच आपली YouTubeची फॅमिली 6000ची झालेली आहे। त्याच्यामुळे जे काही नवीन मेंबर आपल्या फॅमिलीमध्ये ऍड झालेले आहेत त्यांना माझ्या लाईफ बद्दल भरपूर गोष्टी माहिती नाही आहेत। काही दिवसामधले जे काही व्हिडिओ पाहिलेत त्यांनी, या ताईंनी सुद्धा काही दिवसातले जे व्हिडिओ पाहिले ते व्हिडिओ बघून आणि त्यांनी ह्या कमेंट्स केल्या। असे भरपूर लोक असतील ज्यांना असं वाटत असेल, तर म्हटलं चला त्यांची जी गलतफहमी आहे ते दूर करून देते। तर इथे ताई मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते जे की तुम्हाला माहिती नाहीये माझ्या लाईफ मधली। माझ्या लाईफ मधला सगळ्यात मोठा इन्सिडेंट, माझ्या लाईफ मधली सगळ्यात मोठी गोष्ट जी माझ्यासोबत झाली आहे ती तुम्हाला माहिती नाही, तर ते मी तुम्हाला सांगते। इथून 1.5 वर्ष पहिले माझ्या भाच्याचा ऍक्सिडेंट झाला, कार ऍक्सिडेंट झाला। त्याच्यात माझा भाचा जाग्यावरच वारला। तिथून 3 ते 4 महिन्यानंतरच माझ्या आईचा ऍक्सिडेंट झाला, ज्याच्यात माझी आई, बाबा, माझी मावस बहीण आणि माझा मामे भाऊ एवढे जण त्या गाडीत होते। त्या गाडीचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर माझी आई सुद्धा त्या गाडीत जाग्यावरच वारली। त्याच्यानंतर माझ्या बाबाचा हात तुटला, बाबाची तब्येत सिरियस होती, ते दवाखान्यात होते। आणि जी माझी मावस बहीण होती तिचं सुद्धा जो पाठीचा आपला मागचं जे हाड असते त्याच्यात काहीतरी प्रॉब्लेम झाला होता, त्याच्यामुळे तिला उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं। ती कंटिन्यू 1.5 वर्षापर्यंत एकाच जागेवर होती। आता 3 ते 4 महिने झालेले की ती उठून उभी राहिली आहे। तर असा हा एवढा मोठा इन्सिडेंट आमच्या सोबत झालेला। जे लोक पहिलेपासून माझे व्हिडिओ बघत आहेत त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत, बट जे आता लोक आलेले त्यांना ह्या गोष्टी माहिती नाही आहेत। म्हणून म्हटलं एकदा तुम्हाला सांगून देते की ही जी गोष्ट माझ्या लाईफ मध्ये झाली ती एवढी भयानक झालेली की त्या गोष्टीतून मला स्वतःला बाहेर निघायसाठी पूर्णपणे 1 वर्ष लागलं। त्याच्या पहिलेची आमची जी लाईफ होती ती अशी होती की आम्ही भरपूर बाहेर फिरायचो। म्हणजे आमच्या मनात वाटलं तर आम्ही कधीही 1 घंट्यात तयारी करून बाहेर निघून जायचो। आम्ही गोव्याला 2दा जाऊन आलो 1 वर्षात। म्हणजे मित्र लोक जर यांचे जात असतील तर आम्ही त्यांच्याही सोबत फिरायला चाललं जायचो, अशी आमची लाईफ होती। आठवड्यातून 2दा तर आम्ही हॉटेलमध्ये जायचो जेवण करायसाठी। बट जेव्हापासून माझ्या भाच्या सोबत असं झालं त्याच्यानंतर आमच्या मनात थोडीशी भीती निर्माण झाली, तर आमचं थोडंसं कमी झालं तेव्हा। बट जेव्हा आई सोबत झालं त्याच्यानंतर आमच्या ह्या सगळ्या गोष्टी टोटली बंद झाल्या। आम्ही बाहेर फिरायला जात नाही, हे सगळ्यात महत्वाचं गोष्ट की कार ऍक्सिडेंटची भीती आमच्या मनात निर्माण झाली, त्याच्यामुळे आम्ही आता बाहेर जाणं टोटली बंद केलेलं। आम्ही कुठेच जात नाही। माझ्या बाबाची गोष्ट तुम्हाला सांगते, माझ्या बाबांनी तो ऍक्सिडेंट डोळ्यांनी पाहिलेला। गाडीत 4 व्हीलर मध्ये समोरच्या सीटवर बसत नाहीत, कारण की त्यांच्या मनात ती भीती निर्माण झालेली। त्याच्यानंतर 4 व्हीलर मध्ये ते आता बसतच नाही। आता काही दिवसा पहिले ते माझ्या घरी आलेले, तेव्हा ते बसनी आले आणि नवसारी पासून इथपर्यंत पायी आले, पण त्यांनी आम्हाला एकही फोन केला नाही, सांगितलंही नाही की मी आलेलो आहो की मला घ्यायसाठी या की काही। ते पायी आले पण ते 4 व्हीलरनी आले नाही, कारण की त्यांच्या मनात ती भीती आहे। जेव्हा आपल्यासोबत एखादी मोठी गोष्ट होते ना तेव्हा त्या गोष्टीची भीती आपल्या मनामध्ये निर्माण होत असते। हे प्रत्येकासोबतच होते, हे काही माझ्यासोबत झालं किंवा अजून कोणासोबत झालं असं नाहीये, प्रत्येकासोबत होते। ज्या ताईंनी मला मेसेज केला त्या ताईंना मी सांगू इच्छिते, तुमच्या घरी तुमच्यासोबत नाही व्हाव, बट एखाद्या वेळेस जर साधं तुम्ही गाडीवरून जरी खाली पडले ना तर परत तुम्ही 2 महिन्यापर्यंत त्या गाडीकडे बघणारही नाही, असं होत असते। आणि माझ्यासोबत तर असं झालेलं आहे की माझी आई जी माझ्यासाठी सगळं काही होती, खूप काही होती, ती आई जेव्हा मला सोडून गेली त्याच्यानंतरच्या त्या दिवसातले जे काही दिवस आहे जे आम्हाला सहन करावं लागलं, ज्या गोष्टी आमच्या सोबत घडल्या त्या सगळ्या 1-2 महिन्यात, त्या गोष्टी एवढ्या भयानक होत्या की त्याच्यानंतर आमचं बाहेर फिरणं होतं, मनाने वागणं होतं, त्या सगळ्या गोष्टी टोटली बंद झालेल्या आणि टोटली
आम्ही घरात बसलेलो, कारण की नाही इच्छा होता आता कुठे जायची. गाडीत बसून गेलो कुठे तर भीती वाटते, मनात कुठेतरी भीती राहते, त्याच्यामुळे आम्ही टोटली बाहेर जाणं बंद केलेलं आहे ताई. आता त्याच्यानंतर ताईंचं म्हणणं आहे की कुणी पाहुणे येत नाही, तर या प्रश्नाचं उत्तर देते ताई. माझ्याकडे भरपूर पाहुणे येतात, असं नाहीये पाहुणे येत नाही, भरपूर जण येतात. कारण की माझी माहेरची जी फॅमिली आहे ती मोठी आहे, सासरची फॅमिली माझी एकदम छोटी आहे. कारण की माझे सासूबाई ज्या आहेत, माझे मिस्टर 1.5 वर्षाचे होते तेव्हा सासऱ्या आणि सासूबाई हे दोघं जण वेगवेगळे झाले होते. त्याच्यामुळं माझ्या सासूबाईची जी त्यांच्या माहेरकडची फॅमिली आहे तेवढीच फॅमिली आहे, त्या 4 बहिणी आणि 1 भाऊ, असे 5 जण आहेत. तर तेवढेच जण आहेत, बट ते सगळे दूर दूर राहतात. त्याच्यामुळं त्यांच्यासोबतही आमचे एवढं काही असं तिकडे जा इकडे या असे काही संबंध आहेत नाहीये. कोणतं लग्न असलं किंवा आणखी काही असलं तर आम्ही सगळेजण एकत्र जमतो. त्याच्या व्यतिरिक्त सगळ्यांची आपापली लाईफ आहे आणि सगळे जॉबवाले आहेत, नोकरीवाले आहेत, त्याच्यामुळं प्रत्येकाचं इकडे तिकडे जाणं येणं वगैरे ह्या गोष्टी होत नाही. त्याच्यामुळं ते लोक इकडे येत नाही. आणि जे येतात जेव्हा कधी येतात तर मी त्यांना व्हिडिओमध्ये माझ्या घेत नाही, कारण की मी एक सून आहे. आणि असं नाहीये सून आहे आणि मी माझ्या मनाने कुठलीही गोष्ट करून की कसंही वागणार तर ते जमणार असं नाहीये. तर प्रत्येक गोष्टीचा विचार करून राहावं लागते. माझ्या घरचे, माहेरचे, सासरचे मला काहीच म्हणत नाही व्हिडिओसाठी, कारण सगळ्यांना माहिती आहे. बट मलाच असं वाटते की उगीच व्हिडिओ काढून आणि कुठल्या गोष्टी जर गलत झाल्या आणि कोणाला जर नाही आवडल्या तर समोरच्या व्यक्तीने माझ्याजवळ येऊन असं म्हणावं की यार तू ही गोष्ट करू नको असं तसं. या गोष्टी मला नाही आवडत, म्हणून मी कोणाचीच इच्छा नसताना किंवा कोणालाच न सांगता व्हिडिओमध्ये घेत नाही. समोरच्याची जर इच्छा असेल तरच मी त्यांना माझ्या व्हिडिओमध्ये घेते, नाहीतर मी व्हिडिओमध्ये घेत नाही, सहसा घेतच नाही आणि समोरही घेणारच नाही. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भेटलं असेल. तर येतात आमच्या घरी भरपूर जण येतात, असं काही नाही. पर्सनल आमच्या भरपूर पार्ट्या सुद्धा असतात, बट हे सोशल मीडिया आहे, इथे ज्या गोष्टी दाखवायला पाहिजे त्याच दाखवते मी, ज्या नाही दाखवायला पाहिजे त्या नाही दाखवत. प्रत्येक गोष्ट नाही दाखवत मी, कारण की एवढ्या गोष्टीच्या व्यतिरिक्त भरपूर गोष्टी लाईफमध्ये आहेत. असं नाहीये 7 ते 8 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून काहीतरी शिकता येईल अशाच गोष्टी दाखवते. त्याच्या व्यतिरिक्त जे आमची पर्सनल लाईफ आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला नाही दाखवत. त्यानंतर ताईंचं म्हणणं आहे की तुम्ही कुठे जात नाही, या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला पहिलेच दिलं की कार ऍक्सिडेंटची भीती आमच्या मनात बसलेली आहे, यांच्यापेक्षाही जास्त माझ्या मनात बसलेली आहे. त्याच्यामुळं मी कुठेही हे जायचं म्हणत असेल तर मी ते तिथे जाणं टाळते, बाहेर जाणं आम्ही टाळतो, शक्यतोवर आम्ही जात नाही. त्याच्या मागचं कारण हे आहे. त्याच्यानंतर म्हणतात ताई की नाही लग्न नाही कोणता प्रोग्राम. हा, ही गोष्ट एकदम बरोबर आहे. पहिले लग्नाचं उत्तर देते की आमच्या घरात जे काही लग्न म्हणजे लग्नाला आलेले मेंबर्स होते त्यांचे लग्न झालेले आहेत, आणि ज्यांचे जेव्हा होतील तेव्हा मी तुमच्यासोबत ते शेअर करेल किंवा नाही करेल याची काहीच गॅरंटी नाहीये. कारण की मी तुम्हाला पहिलेही सांगितलं की मी फॅमिलीतल्या मेंबरला त्यांच्या इच्छेच्या व्यतिरिक्त माझ्या व्हिडिओमध्ये घेत नाही, कारण की मला नाही आवडत ती गोष्ट की माझे व्हिडिओ चांगले चालाव किंवा माझ्या व्हिडिओ मला काढायचे आहेत म्हणून माझी स्वतःची मनमानी पूर्ण करण्यासाठी मी सगळ्या गोष्टी माझ्या व्हिडिओमध्ये दाखवत बसू, ही गोष्ट मला नाही आवडत. त्याच्यामुळं त्या गोष्टी मी समोरही करणार याची काहीही गॅरंटी नाही. आता प्रोग्राम नाही, कुठलाच प्रोग्राम नाही ताई म्हणत आहेत, तर त्याचं उत्तर मी तुम्हाला देते. आमची जी गार्डन सिटी आहे ताई, तुम्ही काही मागचे व्हिडिओ बघा, जेवढे आमच्या गार्डन सिटीमध्ये कार्यक्रम झालेले आहेत ते सगळे कार्यक्रमाचे व्हिडिओ मी माझ्या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे. त्याच्या मागे कारण हे आहे की आमच्या गार्डन सिटी मधल्या लोकांना सगळ्यांना खूप जास्त आवड आहे व्हिडिओमध्ये येण्याची आणि खूप जास्त उत्साही लोक आहेत आमच्या इथले, आणि सगळ्या गोष्टीत ते एकदम म्हणजे 1 नंबरवर समोर असतात. जर कुठला खेळ असेल तर त्या खेळातही ते खूप जास्त उत्साहाने सहभागी होतात. जर कुठला व्हिडिओही काढायचा असलं तर त्याच्यातही ते खूप चांगल्याने सहभागी होतात. डान्स असला तर त्याच्यातही सहभागी, म्हणजे तुम्ही व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला तेव्हा समजणार की गार्डन सिटी म्हणजे आमच्या आजूबाजूचे लोक काय आहे आणि किती प्रोग्राम होतात, आणि ते प्रोग्राम मी तुमच्यासोबत सगळे शेअर करत असते. तुम्ही शायद
माझे पहिलेचे व्हिडिओ नाही बघितले, आत्ताचे बघत आहे एवढ्यातले, त्याच्यामुळं तुम्हाला ही गलतफहमी झाली असेल. माझ्या मिस्टरांचं हॉटेल आहे, आमचं हॉटेल आहे, हॉटेलचंच काम आहे आमचं. त्याच्यामुळं दिवाळी भरपूर सीझन असतो, त्याच्यामुळे आम्ही दिवाळी सहसा कुठे जात नाही. बट जेव्हा डिसेंबर महिन्यामध्ये सुट्ट्या लागतात 10 दिवसाच्या, तेव्हा आम्ही कुठे ना कुठे दरवर्षी फिरायला जातो. कारण न्यू इयर सुद्धा असतो आणि डिसेंबर महिना असतो, तेव्हा माझा बर्थडे सुद्धा असतो लास्टमध्ये 25 तारखेला. त्याच्यामुळे आम्ही तेव्हा कुठे ना कुठे, मागच्या वर्षी आम्ही शिर्डीला गेलो होतो. आता यावर्षी सुद्धा आमचा एक प्लॅन आहे मोठा, बट एक माझ्या दिराचं लग्न आहे, त्याच्यामुळे थोडंसं प्लॅनमध्ये चेंजेस येऊ शकतात. तर आणखी एक दुसरी गोष्ट की यावेळेस मी माहेरी सुद्धा गेली नाही किंवा आणखी कुठे गेली नाही किंवा मी आणखी कोणाला बोलवलं सुद्धा नाही. याच्या मागे एक मोठं कारण आहे की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप दिवसापासून सांगत आहे तब्येत ठीक नाहीये, तब्येत ठीक नाहीये. ही गोष्ट मी तुम्हाला सांगितलीच नसती, शेअर केलीच नसती, बट याच्यासाठी शेअर करत आहे की अजून कुठली गलतफहमी तुम्हाला नको व्हायला. काही लोक आहेत जे आमचे व्हिडिओ बघूनच आमच्याविषयी सगळ्या गोष्टी स्वतःच्याच मनाने ठरवून घेतात. तर त्यांना सुद्धा सांगते की आम्ही याच्यासाठी कुठे काही गेलो नाही यावर्षी. ऍक्च्युली माझ्या पोटामध्ये जिथं शिजर झालेलं आहे तिथे इन्फेक्शन झालं आणि इन्फेक्शनचं पाणी झालेलं, त्याच्यामुळे डॉक्टरांनी मला टोटली आराम करायसाठी सांगितलेला. त्याची माझी ट्रीटमेंट चालू आहे. त्याच्यामुळे आम्ही यावर्षी कुठे गेलोही नाही आणि ही गोष्ट आम्ही अजूनपर्यंत आतापर्यंत माझ्या फॅमिलीतल्या लोकांना सुद्धा माहिती नाहीये. त्याचं कारण हे की जर माहिती झालं तर सगळ्यांचे फोन येतात, सगळे काळजी करतात, परत मग भेटायला येणं जाणं सुरू होते. त्याच्या याच्यात होते असं की आपली स्वतःकडे दुर्लक्ष होते, स्वतःकडे आपण स्वतःची काळजी घेऊ शकत नाही. माझ्या घरात जर एक व्यक्ती आणखी कोणी असतं तर फॅमिली मेंबर आमच्या घरी आले गेले असते तरी आम्हाला फरक नसता पडला, बट कोणीच नाही आहे. कोणी जर पाहुणे आले तर मला त्यांच्यासाठी स्वतः उठून बसावं लागेल, सगळ्या गोष्टी करावं लागेल. या धाकाने आम्ही कोणाला काहीच सांगितलं नाही. जे माझ्या बहिणी ज्या आहेत त्या सुद्धा दरवर्षी दिवाळीत इकडे येत नाही, कारण माझी एक बहीण आहे कोल्हापूरला राहते आणि एक आहे नागपूरला. त्या दूर आहेत दोघी जणी, त्याच्यामुळे त्या येत नाहीत. कारण त्या सासरवाशी आहेत, त्यांच्याच घरी पाहुणे असतात किंवा त्याच त्यांच्या जे सासरी आहे तिकडे जातात त्या सगळ्या गोष्टी करायसाठी. कारण की प्रत्येकाची फॅमिली आहे, आमच्या इकडे कोणी नाही आहे म्हणून, बट त्यांच्याकडे आहेत, त्यांची फॅमिली मोठी आहे, त्याच्यामुळे त्यांना तिकडे पहिले जाणं, सासरच्या सगळ्या गोष्टी करणं गरजेच्या असतात. तर हे सगळे कारण आहेत ते, त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही कदाचित माझे पहिलेचे व्हिडिओ पाहिले नाहीत तर तुम्ही पहा आणि समजून घ्या, अशी गलतफहमी करू नका. भरपूर 2000 आईचा जेव्हा ही गोष्ट माझ्या लाईफमध्ये झाली, आई आम्हाला सोडून गेली, तेव्हा 2000 युट्यूबची फॅमिली होती, आज 6000ची आहे. भरपूर लोक नवीन आलेले आहेत, त्या सगळ्यांचे वेलकम माझ्या या युट्यूब चॅनलमध्ये. तुमचा सपोर्ट मला असू द्या आणि माझ्याबद्दल काही गलतफहमी करू नका. ताई तुम्ही मेसेज केला ही खूप चांगली गोष्ट झाली. भरपूर जणांना हे प्रश्न असेल, त्यांचे सुद्धा हे प्रश्न क्लिअर झाले आणि मला सुद्धा समजलं की नाही, आपण वारंवार बोलणं फार गरजेचं आहे, तेव्हाच कुठं तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी समजतील. तर चला, माझ्या बोलण्यामुळे जर कुठं तुम्हाला वाईट वाटलं असेल तर त्याच्यासाठी माफी मागते आणि तुम्ही प्रश्न केला त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. तर चला, भेटते उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदात राहा, मजेत राहा, टेक केअर अँड बाय बाय.